वर्धा जिले में कई दिनों से सीसीआई की खरीदी बंद होने से किसानों को कम कीमत पर कपास बेचना पड़ रहा है। इससे किसानों को प्रति क्विंटल 500 से 800 रुपए का नुकसान हो रहा। मांग है कि सरकार कपास को बेस प्राइस पर खरीदे। सॉफ्टवेयर में गड़बड़ी का हवाला देकर सीसीआई की कपास खरीद पिछले कई दिनों से बंद है। कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष ने आरोप लगाया कि सीसीआई को संदेह है कि वह कपास बिल्कुल नहीं खरीदेगी। इस समय कृषि उपज बाजार समिति के समकक्ष में आयोजित संवाददाता सम्मेलन में वर्धा जिले के सभी कृषि उपज बाजार समिति के अध्यक्ष अमित गावंडे, हिंगनघाट के सुधीर कोठारी, आरवी के संदीप काले, पुलगांव के मनोज वासु, समुद्रपुर के हिम्मत सिंह चतुर, सिंधी रेलवे के केसरी चरण खंगारे, वर्धा कृषि उपज बाजार समिति के उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख ने भी सीसीआई कपास की खरीदी शुरू कर किसानों का शोषण रोकने की मांग की है। इस मौके पर अन्य अधिकारी भी मौजूद थे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही घरी पडून आहे, कारण आधारभूत भाव आणि ओपन मार्केटमध्ये भावात जवळपास 900 रुपयाचा फरक आहे क्विंटल मागे। त्यामुळे शेतकरी परत कधीतरी नाफेड चालू करणार बा या आशेवर शेतमाल घरी ठेवू नये। तर आपल्या माध्यमातून त्यांना पण विनंती राहील की नाफेडची खरेदी त्यांनी पूर्ववत सुरू करावी आणि नवीन रजिस्ट्रेशन पण चालू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल आधारभूत किमतीत विकता येईल। कापूस खरेदी वास्तविकता मागच्या वर्षी तुरी 12 ते 13 हजार रुपये क्विंटल खपत होत्या, त्यामुळे यावर्षी सर्वात जास्त तुरीचा पेरा वाढला। कापसाचा पेरा उलटा घटलेला आहे यावर्षी। तर उत्पादन इतके काही वाढलं नाही किंवा शासन खरेदीच करू शकणार नाही। आणि शासनाची हमी भाव चे जे हे आहे नियम आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करणे आवश्यक आहे, हा कायदा सांगतो। तर कायद्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सीसीआई केंद्र सुरू करावे। वास्तविक नाफेडची खरेदी असते तर त्याच्यात आम्हाला कोणत्याही बाजार समितीला शेष वगैरे मिळत नाही, पण शेतकऱ्यांची सुविधा व्हावी या दृष्टीने आम्ही त्यांना खरेदीसाठी आमच्या यार्डावर गोडाऊन्स, लाइटिंगची व्यवस्था, पाणी हे सर्व आम्ही आमच्यातर्फे पुरवतो। सॉफ्टवेअर मध्ये बिघाड हा एक कारण आहे, कारण की मागील 10 तारखेपासून किंबहुना 11 तारखेपासून सॉफ्टवेअर मध्ये बिघाड या कारणामुळे सीसीआयने खरेदी बंद केलेली आहे। पण त्यांचा मागचा जर भाग आपण पाहिला तर फक्त एक 10 तारखेला 10 फरवरीला खरेदी सुरू होती आणि त्याच्या आधी 10 दिवस परत सीसीआयची खरेदी बंद होती, या सदराखाली की जिनिंग मध्ये माल ठेवण्यासाठी आमच्याजवळ जागा नाही आहे। म्हणजे साधारणतः जर आपण जर विचार केला तर मागील 20 दिवसापासून सीसीआयची कापसाची आधारभूत किमतीमध्ये खरेदी बंद आहे आणि बाजार भावामध्ये आणि सीसीआयच्या भावामध्ये साधारणतः 200, 300, 400 रुपयाच्या भावाची तफावत आहे। म्हणून आमची एक विनंती आहे की लवकरात लवकर ही खरेदी त्यांनी सुरू करावी। आताच आमचे मित्र अमित भाऊ गावंडे सुद्धा बोलले या सगळ्या गोष्टीमध्ये, वर्धा बाजार समितीचे सभापती, की जर त्यांच्या खरोखरच त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये बिघाड असेल, सॉफ्टवेअर 10 दिवस पर्यंत दुरुस्त होत नसेल तर त्यांनी ऑफलाईन खरेदी सुरू करावी, जशी त्यांनी काही ठिकाणी 11 तारखेला केली आहे। तर ऑफलाईन त्यांनी खरेदी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। आजची स्थिती अशी आहे की साधारणतः 40% कापूस आजही शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतात आहे। म्हणजे एचआयसाठी मजूर नाही भेटून राहिले, एचआयचे भाव खूप वाढलेले आहे। भाव इथे तो माल विकायला गेला तर भाव त्याला कमी मिळून राहिले आहे। म्हणजे सगळीकडून या शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे। म्हणून ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सीसीआयची आधारभूत किमतीमध्ये खरेदी सुरू करावी। कारा न्यूज के लिए अनिल गावंडे की रिपोर्ट। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, एसडी हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।